चितळे बिंजे बार, तुमचा आवडता नमकीन बार आता तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची एबीपी माझाला माहिती। राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे खासदार काळे कपडे घालून संसदेत नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून सरकारचा निषेध। संसदेच्या बाहेर खासदारांचं जोरदार आंदोलन। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्या सोबत सरकार क्रूरपणे वागलं। विद्यार्थिनींचे कपडे फाडणं ही हिंदू संस्कृती आहे का? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांमध्ये पाकिस्तानी शिरल्यात का? उद्धव ठाकरेंचा सवाल। राहुल गांधींच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी पुणे आणि नागपूरमध्ये जोरदार आंदोलन। पुण्यामध्ये लोकभवनाच्या बाहेर काळे झेंडे दाखवले तर नागपूरच्या राजभवनासमोर कार्यकर्ते आक्रमक। राजधानी दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस। भर पावसामध्ये जंतर मंतर मैदानावरती विद्यार्थ्यांचं आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती विद्यार्थी ठाम। शेतकरी नेते राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी घेतली जंतर मंतरवरती आंदोलकांची भेट। मागण्या रास्त असल्याचं म्हणत शेट्टी आणि जानकरांचा आंदोलनाला पाठिंबा। राज्यामधल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज दुपारी 2च्या नंतर जाहीर होणार। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील घेणार पत्रकार परिषद। कृषी मंत्र्यांनी काल एबीपी माझावरती केली होती घोषणा। नमस्कार।